बैलगाडा शर्यत 14 देशांमध्ये बघितली जाते, परंतु आजपर्यंत कोणाला माहीत नसेल की कोणत्या 14 देशांमध्ये बघितली जाते. कारण सगळ्यांना प्रश्न पडतो, कारण की सुनील मोरे म्हणतातच पेडगावचे की बैलगाडा शर्यत 7 समुद्रापार गेलेले आहे. त्या 14 देशातून लाईव्ह बघतात. पृथ्वी लाईव्ह असू दे, STC लाईव्ह असू द्या, शर्यत अड्डा असू द्या. परंतु कोणते देश असे आहेत की त्या देशामध्ये आपल्या सगळ्यांची आवडती बैल बघितली जातात. कोणाचा कोणताही बैल असतो, बकासूर असो, मथुर असो, सुंदर असो, सोनारपड्याचा सोन्या असो, सप्तहिंद केसरी भारत असो, मोठा लक्ष असो, न्हावीचा वजीर असो, छोटा लक्ष असो, म्हणजे अशी वेगवेगळी मोठी मोठी बैल नामांकित. माझ्याकडून एखादा बैल चुकून जर राहिला असेल तर माफी मागतो. परंतु चला मग सुरुवात करूया. सुरुवातीला पहिला देश असा आपला भारत देश. या देशामध्ये आपल्या महाराष्ट्रातली सगळी जेवढी बाहेर काम करणार असतील, म्हणजेच भारतामध्ये जेवढी राज्य असतील तेवढ्या राज्यामध्ये कोण कोण कुठे कुठे काम करायला गेलं असेल, परंतु त्या राज्यातून मोबाईलद्वारे बघितली जाते शर्यत. आपल्या सगळ्यांच्या लाडक्या बैलांची द्वारे शर्यत बघितली जाते. 1 नंबरला भारत येतो. 2 नंबरला कोणता देश? दुबई येतो. दुबईमध्ये खूप लोक आहेत आपल्या महाराष्ट्रातील. सगळ्यांनाच माहीत आहे. सगळ्यांनी दुबईला 50% लोक तरी कामाला तिकडचीच आपल्या देशातलीच आहेत. कारण तुम्ही बघितलं, दुबईसारखा पैसा या जगात कुठेच नाही आहे. सगळ्या महाराष्ट्राला नव्हे तर सगळ्या देशाला माहीत आहे. एक सोन्याची लंकाच आहे दुबई म्हणजे. 3 नंबरचा देश कोणता आहे? 3 नंबरचा देश सौदी अरेबिया. तिथलाच देश आहे, दुबईच्या शेजारीच. आणि ते सुलतानचं राज्य त्या देशावरती. आणि नक्कीच त्या देशात सुद्धा आपल्या महाराष्ट्रातील लोक कामाला आहेत. आणि नक्कीच ती महाराष्ट्रातील लोक कामावरून सुटल्यानंतर किंवा कामावरती असल्यानंतर ती शर्यत बघतात. 4 नंबरचा देश आहे श्रीलंका. केरळच्या तिथेच जवळ आसपास एक छोटंसं बेट आहे श्रीलंकेचं. त्या देशात सुद्धा आपली शर्यत बघितली जाते. नक्कीच 5 नंबरचा देश कोणता? अमेरिका. अमेरिकेत माहीत आहे महाराष्ट्रातली मोठमोठी लोक आणि त्यांची नावं सुद्धा, बक्षीस सुद्धा पुकारली जातात मैदानात. आणि आपल्या महाराष्ट्रातून खूप लोक, बरेच सातारचे असो, सांगलीचे असो, पुण्याचे असो, मुंबईचे असो, ती लोक भले हे आपल्या सातारा भागातली नाही शकले बघतात, परंतु बिनजोड बघणारे असतात लोक. नक्कीच अमेरिकेत सुद्धा बघितली जाते शर्यत. परत आला देश 6 नंबरचा ओमान. ओमान देश हा तिकडचा देश आहे, दुबई सौदी अरेबियाच्या शेजारची. 7 नंबरचा देश नेपाळला. नेपाळला पण आपले भरपूर सारे लोक आहेत आपल्या महाराष्ट्रातील. तसेच इंग्लंडला सगळी आपली मोठमोठी लोक आहेत महाराष्ट्रातील. एक व्यावसायिक लोक म्हणा, कारण की तिकडे जॉब करणं एवढं सोपं नाही आहे. आणि सोपं असेल तरी एवढी आपली त्यांच्या करन्सीमध्ये खूप मोठा फरक आहे. परंतु तिथून सुद्धा बघितली जाते आपली शर्यत. 9 नंबरला जर्मनी. त्या दिवशी बघितलं, मला माहीत नव्हतं जर्मनीत बघतात म्हणून, परंतु सुनील मोरेंनी सांगितलं की जर्मनीमधून आपली लाईव्ह शर्यत बघितली जाते. आणि बक्षीस एक पुकारलेलं, वेगाचा शेवट सर्जासाठी. ज्यावेळेस तुम्ही बघितलं अभिजित भैया पवार यांचा सर्जानं आणि बादलनं फायनल मारला होता, नाही सेमी काढला पब्लिकनं, त्यावेळेस ते बक्षीस आलेलं होतं. तसेच 9 नंबरला जर्मनी झालं. 10 नंबरला ब्राझील देश. तुम्हाला माहितीच आहे आपल्या महाराष्ट्रातील काय त्यांचं नाव, आमदार आहेत महेश शिंदे यांची कंपनी आहे, फॅक्टरी आहे ब्राझीलमध्ये. आणि नक्कीच आपल्या सातारा भागातील माणसं त्या ठिकाणी कामाला आहेत. आणि नक्कीच तिथली लोक सुद्धा, म्हणजे मी विचारलं माझ्या मित्रांना की तुमची लोक अशी कामाला आहेत तिकडे, मला सांगत होते की तिकडे सुद्धा आपली बैलगाडी शर्यत बघितली जाते ब्राझील या देशात. 11 नंबरचा देश आहे ऑस्ट्रेलिया. ऑस्ट्रेलियामध्ये सुद्धा आपल्या पुण्यातली, मुंबईतली लोक आहेत बरं का, भरपूर लोक आहेत, ती सुद्धा बघतात. 12 नंबरला देश आहे भूटान. भूटानमध्ये सुद्धा एक व्यावसायिक लोकच गेलेले आहेत तिथं कामाला. 13 नंबरचा जॉर्जिया. जॉर्जियामध्ये त्या दिवशी बघितलं बकासूरसाठी बक्षीस आलेलं, ज्यावेळेस पेडगावचा फायनल मारला आपल्या बकासूरनं, परंतु गाडी फॉल दिली आपली, त्यावेळेस तिथूनच आपल्याला बक्षीस आलेलं. आणि 14वा देश राहिला तो कुवेत. कुवेत हा देश सगळ्यात आशिया खंडातला मोठा देश आहे करन्सीच्या बाबतीत. आणि त्या देशातून सुद्धा आपली शर्यत बघितली जाते. आता तुम्ही म्हणाल पाकिस्तान ह्यांच्या देशात का नाही, अफगाणिस्तान, कारण की तिकडे आपली लोक कामाला नाही, तिकडे देशात येऊन सुद्धा देत नाहीत आपल्याला, आणि तिकडे जाणंच भीतीच आहे. म्हणजे हे सांगितले तुम्हाला या बैलगाडा क्षेत्रातील
14 देश ज्या या देशामध्ये शर्यत बघितली जाते. एखादा माझ्याकडून देश राहिला असेल चुकून तर तुम्ही सांगा कमेंट्समध्ये. व्हिडिओ जर आवडला तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा. धन्यवाद.